श्री मुकुंद शिवाजी सोकांडे, सरपंच ग्रामपंचायत कोंबडवाडी, तालुका जिल्हा धाराशिव। आज आमच्या गावामध्ये श्री परमेश्वर राजेंद्र मिसाळ या युवकानं आत्महत्या केली आणि या आत्महत्येचं कारण म्हणजे मराठा आरक्षण। या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला हा मराठा आरक्षणाचा लढा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केला, तेव्हापासून हा युवक या संपूर्ण लढ्यामध्ये सक्रिय होता। मग त्यामध्ये आंतरवालीची सभा असेल, धाराशिवचा मोर्चा असेल किंवा मुंबईचा ठोक मोर्चा असेल, या सर्व सभामध्ये सहभाग हा युवक नोंदवायचा। आणि यापूर्वी 16 वर्षापूर्वी याच युवकाच्या वडिलांनी राजेंद्र बाबूराव मिसाळ यांनी शेतकरी कर्जाच्या प्रकरणातून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। आणि त्यानंतर या युवकानं मराठा आरक्षणाच्या मुद्दा मनाशी बाळगून आपल्याला आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आपल्या समाजामध्ये शिक्षण घेणं किंवा नोकरी मिळणं अशक्य आहे। शेती करायला गेलं तर शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही। या विवंचनेतून या युवकानं रात्री अनेक दिवसापासून तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या वैफल्यातून त्यानं रात्री आत्महत्या केली। आज आमच्या गावामध्ये जे मराठा युवक आहेत ज्यांनी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये भाग घेतला, असे अनेक युवक आहेत की ज्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये आशा आहे। आणि हे आरक्षण जर आपल्याला मिळत नसेल तर आपण पुढं आपलं आयुष्य कसं जगू शकणार। मराठा समाजामध्ये आरक्षण नसल्यामुळं मुलाचा विवाह होणं देखील या ठिकाणी कठीण परिस्थिती झालेली आहे। नोकरी मिळत नाही, शेतीला जोडधंदा केला त्याच्यामध्ये शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, त्याच्यामुळं आपल्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। एकतर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे। माझा भाऊ आंतरवाली सराटी यायला मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी गेला होता। तिथून मुंबईला बी त्याने त्यांची बैठक बसवली, तिथं बी गेला होता, पण अजून पण आम्हाला आरक्षण भेटलं नाही। असं माझ्या भावासारखं आणि कित्येक तरुणांनी आत्महत्या केली तरीही शासनाने की नाही पण मराठ्यांची दखल घेत नाही। मला वाटतं की शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि मराठ्याला आरक्षण द्यावं।